मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल. मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातील एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या महिलांच्या भावना दुखावल्या आहेत आणि या प्रकरणी शहरातील जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जालन्याचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली. नवनाथ वाघमारे यांनी यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला होता. ओबीसी नेत्यांची गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरुणी घरात घुसतात. स्वतः बावनकुळे यांनी सांगितले की माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुली दिसली की मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. ओबीसी नेत्यांची मुलं त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करून जातात, अशा आशयाची टिप्पणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.